नमस्कार. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्व जिल्हा बँकांसाठीची अतिशय महत्त्वाची प्रश्न मालिका पाहत आहोत. त्याच्यातील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला? आणि त्याचे ऑप्शन तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेले आहेत. तुमच्या मनामध्ये त्याचं जे उत्तर असणार आहे ते पटपट कमेंट करायचं आहे. आणि बघा, याचं करेक्ट आन्सर काय आहे? 8 नोव्हेंबर 2016. चला, दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. डिजिटल क्रांतीपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी टिंबटिंब नावाची ऑनलाईन शिक्षण यंत्रणा उभारण्यात आली. ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहे: स्वयं, संजीवनी, अस्मिता आणि सारथी. चला, याचं करेक्ट आन्सर कमेंट करायचे. आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे ते. याचं करेक्ट आन्सर आहे स्वयं नावाची ऑनलाईन योजना उभारण्यात आली. तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केली आहे? निर्भय, भुवन, अस्त्र आणि गुगल. चला, तुमचं उत्तर कमेंट आलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि बघा, याचं करेक्ट आन्सर काय आहे? भुवन नावाची इस्रोने नवीन नकाशा योजना उभारण्यात केली किंवा विकसित आणली. पुढचा चौथा प्रश्न. कृषी क्षेत्रातील पीक क्रांती म्हणजे टिंबटिंब उत्पन्नातील वाढ होय. मत्स्योत्पादन, रेशीम, तेलबिया, दूध. तुमचं आन्सर जे आहे ते कमेंट करायचं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे? तेलबिया उत्पन्नातील वाढ होय. चला, पाचवा प्रश्न तुमच्या समोर आहे. मित्रांनो, असेच आपण महत्त्वाचे प्रश्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्यासाठी मित्रांनो, माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर बघा, पाचवा प्रश्न काय आहे? नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? बारामती, दौंड, पुरंदर, इंदापूर. आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे? करेक्ट आन्सर आहे पुरंदर. सहावा प्रश्न तुमच्या समोर आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय चेन्नई, सिकंदराबाद, मुंबई आणि दिल्ली. आन्सर तुम्ही कमेंट करायचा आहे. आणि आन्सर बघा याचं काय आहे की सिकंदराबाद. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रदूषण मुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि टिंबटिंब या नद्यांचा समावेश आहे. प्रदूषण मुक्त नद्यांसाठीचं संरक्षण कार्यक्रमातील महाराष्ट्रातील नद्या इथं विचारलेल्या आहेत: भीमा, पवना, मुळामुठा, कुकडी. चला, आन्सर कमेंट करायचा आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा मुळामुठा नदी. आठवा प्रश्न तुमच्या समोर आहे. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी टिंबटिंब यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. इथं तुम्हाला डेक्कन रयत असोसिएशन संस्था स्थापन कोणी केली असं विचारण्यात आलेलं आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे. आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे? छत्रपती शाहू महाराज हे याचं करेक्ट आन्सर आहे. नववा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, भारत. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा? श्रीलंका या देशात हंबनटोटा बंदर आहे. आणि आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात शेवटचा प्रश्न. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे टिंबटिंब नदीवर बांधले आहे. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे असा इथं तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन आहेत बघा: पवना, भीमा, बेलवंडी आणि मुळा. चला, करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट करायचा आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा मुळा नदीवर भाटघर धरण हे बांधण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीनं 5 मिनिटांमध्ये 10 झटपट प्रश्न आपण पाहत असतो. त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.